आणि महत्त्वाची बातमी, शिंदेंच्या हॉटेल पॉलिटिक्सवर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची नाराजी असल्याचं सूत्रांकडून कळतं। मुंबई पालिकेतील शिवसेनेच्या कामगिरीवर देखील नाराजी असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। शिंदेंच्या दबाव तंत्राला बळी न पडण्याचे वरिष्ठांनी संकेत दिल्याचंही कळतं। 30 जानेवारीला भाजपचा महापौर बसेल अशी ही माहिती मिळते। मुंबई पालिकेत कुणाचा महापौर बसणार याचा सस्पेन्स आता संपला असून भाजपचा महापौर येत्या 30 तारखेला बसणार असल्याची माहिती दिल्लीमध्ये झालेल्या बैठकीतून आली आहे। मुंबईमध्ये बहुमतासाठी 114 नगरसेवकांचं संख्याबळ गरजेचं असल्यानं भाजपला शिंदेंच्या शिवसेनेच्या 29 नगरसेवकांची गरज आहे। मात्र भाजपची गरज ओळखून शिंदेंच्या शिवसेनेकडून दबाव तंत्राचा वापर करून शिंदेंनी भाजपकडे पहिल्या 2.5 वर्षांसाठी मुंबईचं महापौर पद आणि स्थायी बेस्ट समितीत योग्य वाटा मागितल्याच्या चर्चा आहेत। दरम्यान भाजपच्या दिल्लीतील नेतृत्वानं शिंदेंच्या शिवसेनेच्या दबाव तंत्राला बळी पडणार नाही असा स्पष्ट संदेश दिला आहे। त्यामुळे 30 तारखेला भाजपचा महापौर बसणार अशी खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे। मुंबईच्या महापौर पदासाठी भाजपनं दीर्घकाळ प्रतीक्षा केली आहे। त्यामुळे यंदा महापौर पदासंदर्भात कोणतीही तडजोड केली जाणार नाही हे मित्र पक्षांना समजावून सांगा असा संदेश भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना पाठवल्याची माहिती आहे। तडजोड करण्यासंदर्भामध्ये काही विषयच नाही आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीचे 118 नगरसेवक निवडून आले असल्यामुळे महायुतीचाच महापौर हा मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये विराजमान होणार। तर केंद्रीय नेतृत्वाकडे राज्यातील भाजप नेत्यांनी शिंदेंच्या शिवसेनेबाबत नाराजी व्यक्त केल्याची सूत्रांची माहिती आहे। शिंदेंच्या शिवसेनेमुळे मुंबईमध्ये नुकसान झाल्याचं भाजपचं मत आहे। शिंदेंनी जास्त जागा लढल्यानं युतीच्या स्ट्राईक रेटवर परिणाम झाल्याचं भाजप नेत्यांचं मत आहे। भाजपनं जास्त जागा लढल्या असत्या तर 100हून अधिक जागा जिंकल्या असत्या अशी नेत्यांची भावना आहे। शिंदेंच्या हॉटेल पॉलिटिक्सवरही वरिष्ठ नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। जे जागा वाटप झालं ते योग्यच होतं। त्याचं कारण असं आहे की जो निकाल लागला त्या निकालामध्ये हाफवे मार्क हा 114 होता। त्याही प्रकारची नाराजगी नाही। त्यांनी त्यांचं एकत्रीकरण केलं होतं। त्या ठिकाणी त्यांची कार्यशाळा होती। त्या ठिकाणी नवीन निवडून आलेल्या नगरसेवकांना मार्गदर्शन करण्याच्या दृष्टिकोनातून हे एकत्रीकरण होतं। निवडणुकांचं एक वर्तुळ पूर्ण झालेलं आहे, लोकसभा ते महानगरपालिका। भविष्यामध्ये एकनाथ शिंदे यांना आपल्याबरोबर ठेवायचं की नाही याच्यावर सुद्धा दिल्लीमध्ये लवकरच चिंतन आणि मंथन सुरू होणार आहे। संजय राऊतांची सगळी माहिती अतिशय खोटी असते। एकनाथजी शिंदे आमच्यासोबत आधी होते, आताही आहेत आणि भविष्यातही राहील। 2029ला देखील देवाभाऊ एकनाथजी शिंदे आणि अजितदादा यांच्याच नेतृत्वात आम्ही लोकसभा लढणार आहोत। तर दिल्लीमध्ये मुंबईचा महापौर ठरणार हा महाराष्ट्राचा अपमान असल्याची टीका संजय राऊत यांनी केली आहे। महापौर जर महायुतीचाच होणार वगैरे जर कोणी म्हणत असेल तर मग सौदेबाजी का सुरू आहे आणि नगरसेवकांना लपून ठेवणं, इतरांचे फोडण्याचा प्रयत्न करणं। सौदेबाजीची व्याख्या संजय राऊतांना जास्त कळते, कारण भांडूपच्या गाढव नाक्यावर बसून सौदेबाजी करणं हे संजय राऊतांचा धंदा आहे। मुंबईचा महापौर कोणी दिल्लीतून ठरवलं जाईल हे आतापर्यंत इतिहासात घडलं नव्हतं। मुंबईचा महापौर ठरवण्यासाठी शिंदे गटाच्या नेत्यांना किंवा पुढाऱ्यांना जाऊन अमित शहांच्या पायाशी बसावं लागते। हाच महाराष्ट्राचा अपमान आहे। सोनिया गांधींच्या चरणी आपला संपूर्ण पक्ष अर्पण करून टाकला मुख्यमंत्री पदासाठी। तो महाराष्ट्र